नमस्कार. मी जयवंत जंगम. आज आपण बिझनेस मॅनेजमेंट सिस्टम या एका सुंदर ॲपची माहिती घेणार आहोत, ज्यात तुम्ही तुमच्या बिझनेसला एक कम्प्युटराइज ERP सोल्युशनमध्ये बदलवू शकतात. तुमच्या सेल, परचेस, अकाउंट्स, इन्व्हेंटरी हे सर्व कामं आपण या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. ज्यात आपल्याला इथे ज्ञानाई कम्प्युटर्सची एक कंपनी दिसत आहेत. या सुरुवातीच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला खाली जे काही 4 बटन्स दिसत आहेत, क्रिएट अ न्यू कंपनी, सेट डेटाबेस पाथ, बॅकअप माय कंपनी, यात आपण आपल्या शॉपचं काम सुरू करू शकतात. ज्यात प्रथम आपल्याला क्रिएट अ न्यू कंपनी या बटनाला क्लिक करायची आहे आणि आपल्या कंपनीला सुरुवातीला करून क्रिएट करायचं आहे. आता यात अशा काही मास्टर एंट्री आहेत की ज्या आपल्याला फक्त सुरुवातीलाच करायच्या आहे. ज्यात हा कंपनी क्रिएट करण्याचा जो फॉर्म आहे, यात तुम्ही तुमच्या दुकानाचं नाव एंटर करायचं आहे. आपली जी काही कंपनी आहे ती काय करते, सेल करते की मॅन्युफॅक्चरिंग करते, कुठला व्यवसाय करते, यात सर्व लिस्ट दिली आहे. तर आपण इथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी निवडली, ज्यात आपल्याला ऑदर पण फॅसिलिटी दिली आहे. तुम्ही या बॉक्समध्ये माहिती भरू शकतात इतर व्यवसाय असेल तर. यात रिटेलर आहात आपण, होलसेलर आहात, डिस्ट्रीब्युटर आहात की मॅन्युफॅक्चरर आहात, ही पण चेकबॉक्सने तुम्ही माहिती इथे. तुम्ही रिटेल आणि होलसेल दोन्ही करत असाल तर दोन्ही चेकबॉक्स ऑन ठेवा. पुढे तसे तुम्हाला फीचर्स मिळतील. त्याचबरोबर इथे तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे. यात स्टेट देताना काळजीपूर्वक दिलं गेलं पाहिजे. बाकी इतर माहिती तुम्ही भरली नाही तरी चालेल, पण मात्र स्टेट आणि स्टेट कोड हा आपल्याला GST रिटर्न भरण्यासाठी किंवा GST लागून येण्यासाठी बिलामध्ये गरजेचा आहे व्यवस्थित कोड. त्याचबरोबर आपल्या कंपनीची वेबसाईट असेल, ईमेल असेल, GST नंबर असेल, जो काही GST नंबर असेल तो तुम्ही इथे भरू शकतात. एक मी टेस्ट म्हणून GST नंबर टाकला. तुमचा पॅन नंबर तुम्ही इथे टाकू शकता. इथे तुम्हाला या डिटेल्स सर्व, आता मी फिनान्शियल इयर 1/4 ते 31/3 जे आहे आपल्या IT रिटर्न आपण जो पे करतो फिनान्शियल इयर आता जो चालू आहे करंट, तो ॲटोमॅटिकली सेट करतो की 1 एप्रिलपासून 31/3 पर्यंत आपल्याला सगळ्या डेटाबेस ठेवायचा आहे. आणि बाकीची माहिती ही सगळी तुम्हाला पहिल्यांदाच करावी लागणार आहे आणि परत परत ही कंपनी क्रिएट करायचं काम नसणार आहे. तर आहे ती बाय डिफॉल्ट ठेवून युजर नेम सध्या आपण 1 आणि पासवर्ड 1 असा घेऊ, जो तुम्हाला नंतर बदलवता येणार आहे की तुमची कंपनी तुम्हीच ओपन करू शकाल. आता आपण कंपनी बनवायचं काम केलेलं आहे की तुमच्या दुकानाची माहिती यात सविस्तर भरली आहे. बाकी विशेष यात काहीच नाही आहे आणि एंटरनेच आपल्याला पुढे जायचं आहे, एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एंटर प्रेस करूनच आपण पुढे जा आणि आपोआपच कर्सर क्रिएट कंपनी या बटनावर येईल. स्क्वेअर आलेला दिसतोय तुम्हाला आणि तिथे एंटर मारा. आपल्याला आपली कंपनी तयार होताना दिसेल. या तिथे पार्टनर कोड जो आहे तुम्हाला दिला जाईल, तो पार्टनर कोड आपल्याला टाकायचा आहे. एंटर केला मी तर तो पुढे गेला आणि आपल्याला त्याने कंपनी तयार करून दिली. पार्टनर कोड जरी नसला तरी काही एरर येऊन आपण इथे डीलर कोड, पार्टनर कोड टाकून तो डीलर कोड तुम्हाला दिला जाईल ज्यावेळेला तुम्ही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल कराल. यात आपल्याला युजर नेम 1 आणि पासवर्ड 1 असा आपण सेट केला आहे आणि आपली कंपनी सक्सेसफुली तयार झाली आहे. आता आपल्या कंपनी तयार झाल्यानंतर ही जी स्क्रीन आली आहे, यात आपण वरती 1 आणि पुढे 1 असं युजर नेम पासवर्ड दिला आहे पटकन लॉग इन करण्यासाठी. एक ट्रेनिंग म्हणून आपण हा 1 ठेवला आहे. वरती तुम्ही बघत असाल की सॉफ्टवेअरचं टायटल बारवरती नाव दिसतं आहे, ज्ञानाई बिझनेस मॅनेजमेंट सिस्टम प्लस. याचं 9 नंबरचं व्हर्जन, याच्या व्हर्जनचा पुढचा आलेला आहे डेटा सर्व. आणि आपल्याला शॉपचं नाव दिसतं आहे मास्टर इलेक्ट्रॉनिक्स नाशिक. आता आपल्याला इथे सिटी आपण नाशिक भरली आहे. जर आपल्याला सुरगाणा द्यायची असेल तर आपण पुन्हा एकदा कंपनीची इन्फॉर्मेशन इथून बदलवू शकतो की या सिटीच्या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस चेंज करून हे तुमचं बिलावरती येणार आहे आणि तुमचं बिल जे काही तयार होणार तो हाच डेटा तिथे उचलला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा ॲड्रेस व्यवस्थित टाकू शकता. अजून SBI बँक
आपण एक असा ॲड्रेस डिटेल दिला तसा आपला बिलामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा एंटर प्रेस करून आपण एंटर प्रेस करत सेव्ह कंपनीची इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे. आता आपल्याला इथे कंपनीमध्ये उजव्या बाजूला दिसत असेल की राईट पॅनमध्ये तुमच्या ज्या काही सुविधा आहे सॉफ्टवेअर्सच्या त्याची बटन्स दिलेली आहे. आणि प्रत्येक बटनाला जसं अकाउंट तयार करण्यासाठी कंट्रोल ए, ॲटम्स क्रिएट करण्यासाठी कंट्रोल आय, सेलसाठी कंट्रोल यस, अशा पद्धतीने शॉर्टकट कीजसुद्धा इथे उपलब्ध आहे. आपण माऊसनेही हे बटन प्रेस करू शकतात अथवा कीबोर्डच्या शॉर्टकट कीजने सुद्धा ते काम करू शकतात. तर आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या दुकानाचं, आपल्या शॉपचं जर इन्व्हेंटरी कंट्रोल करून परचेस सेल एंट्री मारायच्या असतील, आपण कोणाला उधारीत माल विकला आहे किंवा कोणाकडनं आपण रोखीत माल आणला आहे किंवा उधारीत माल आणला आहे, हा सर्व हिशोब आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये ठेवता येणार आहे. ज्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण कंपनी तयार केली ती पुन्हा तयार करायची गरज नाही आहे. आता याच्यात आपल्याला आता ती मास्टर एंट्री एकदाची झाली आहे, अशा काही मास्टर एंट्रीज आपल्याला अजून सॉफ्टवेअरमध्ये कराव्या लागणार आहेत. तर सुरुवात करताना आपण पहिले एक परचेस एंट्रीजपासून सुरुवात केली आणि ॲटम्स क्रिएट करून, कारण यात भरपूर साऱ्या सुविधा आहे. सॉफ्टवेअर खूप युजफुल आणि मोठं बनवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक सोप्या पद्धतीने तुमचं सगळं शॉपचं काही व्यवहार आहे ते मॅनेज करता येणार आहे. परंतु आपण हा सगळा सुरुवातीलाच विचार केला वापरायचा तर थोडासा गोंधळ होतो आणि आपलं काम जे आहे ते सुरू होत नाही. म्हणून सर्वप्रथम एक आमचा अनुभव असा आहे की आपण एक सुरुवातीला फक्त 2 कामं करावीत, ज्यामध्ये परचेस आणि सेल या 2 गोष्टी आपण जर व्यवस्थित समजून घेतल्या तर बाकीच्या कामांना आपल्याला आता आपण या व्हिडिओत इतकंच बघणार आहोत की आपल्याला परचेस आणि सेल कसा करायचा. तर सुरुवातीला आपण परचेसला क्लिक करूया. परचेसमध्ये आपल्याला परचेस बिल, जे काही आपण दुकानात माल परचेस केला आहे 1 एप्रिलपासूनची जर बिलं असतील तुमच्याकडे तर तुम्ही ठरवू शकतात 1 एप्रिलपासून सगळं मेंटेन करायचं आहे तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये की आता या चालू महिन्यापासून करायचं आहे. तर तुम्ही आत्ताचा जो सध्याचा चालू महिना असेल तुमचा जुलै ऑगस्ट, त्या महिन्याच्या 1 तारखेपासूनची जेवढी खरेदी आहे तुमची परचेस आहे तेवढे बिलं तुम्ही इथे टाकू शकतात. सपोज तुमचं बिल 2/7चं आहे तर तुम्ही इथे 2-7 इतकं जरी टाईप करून एंटर मारला तर पुढे तुमचं 2/7/19 ही तारीख तो घेणार आणि तुम्हाला 1/4 पासून 21/4 तुम्ही डेट घेतली म्हणून ही तारीख येणार. तुम्हाला हा मागचा वर्षाचा सर्व डेटा करता येणार. सपोज आपल्याला या वर्षाचाच करायचा असेल तर पुन्हा एकदा तुम्ही कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन तुम्हाला हे वर्ष इथून बदलवता येणार आहे. तुम्ही त्या आर्थिक वर्षाचं 1 एप्रिल 2020 पासून तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही इथे 1 एप्रिल 2020 सेट करा. ते 31 मार्च 2021 पर्यंत आपोआप आलेलं दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर काही आपण चुकलो तरी पुन्हा त्या दुरुस्त करण्याच्या सुविधा देखील या सॉफ्टवेअरमध्ये दिल्या आहे आणि सहज आपण अगदी आपल्या सगळ्या एंट्रीज करू शकतो. त्याला फ्लेक्झिबिलिटी आहे. चुका जरी झाल्या कामामध्ये तर त्याची पुन्हा दुरुस्ती करता येते या सॉफ्टवेअरमध्ये. आणि आपल्याला आता या परचेस एंट्रीसाठी काय सुविधा आहेत त्या आपण बघू. सर्वप्रथम आपण डेट बिलाची निवडली की आपल्याला 2/7चं बिल करायचं आहे. आजची जरी इथे डेट 20/7 दिसते आणि इथे आपण ती जी परचेस 2/7ला केली आहे आणि परचेस एंट्री करायची राहून गेली आहे, त्यासाठी आपण परचेस कॅश केलं आहे की क्रेडिटवर केलं आहे. आपण सध्या क्रेडिटवरती घेऊ आणि क्रेडिटवरती घेतल्यानंतर कोणत्या पार्टीकडनं माल आपण घेतला आहे. आता इथे जेवढे काही आपल्याला फील्ड्स येणार आहेत त्या फील्डमध्ये आपण एक प्लसचं बटन बघत आहोत आणि त्याच्या बाजूला एक पेन्सिलचं. हे प्लसचं बटन न्यू ॲड करण्यासाठी आहे आणि पेन्सिलचं बटन त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आहे. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी न्यू ॲड करणं आणि काही चुकलं तर त्याच्यात दुरुस्ती करणं असे बटन तुम्हाला बऱ्याच बॉक्सच्या बाजूला दिसत आहे. तर आपल्याला पार्टी F3 प्रेस करूनही न्यूचं बटन दाबलं जाणार आहे. हा त्याचा शॉर्टकट आहे F3. मग मी प्लसच्या बटनावर माऊसने क्लिक करतो आणि तुम्ही सपोज कुठल्या पार्टीकडनं माल विकत घेतला आहे, समजा तुम्ही बॉम्बे सुपर मार्केट या नावाने मॉल असेल किंवा बॉम्बे सुपर मॉल, मार्केट मॉल, जे काही नाव असेल त्या पार्टीचं नाव तुम्ही इथे द्या. तो तुमचा सप्लायर आहे असं आपोआप तिथे येतं आहे. इथे हे ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये सध्या तरी बदल करू नका. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ, कारण ग्रुपच तुमचा एक महत्त्वाचा आहे ज्याने तुम्हाला पुढचं तुमचे जे गणित आहे, कॅल्क्युलेशन्स आहे ते व्यवस्थित होणार आहे. मग आता आपण सप्लायर्स चॉईस करून पुढे जाऊया. ओपनिंग बॅलन्स
सपोज आपल्याला या दुकानदाराचा आपण ज्याच्याकडनं माल आणतोय होलसेलर, त्याचे काही आधीचे पैसे देणं बाकी असतील तर तुम्ही ते इथे टाकू शकतात. जसं तुम्हाला तिथे त्याचे 55,000 रुपये देणं बाकी आहे, तर तुम्ही इथे ओपनिंग बॅलन्समध्ये 55,000 रुपये टाकू शकतात. आता आपण इथे 0 ठेवूया आणि इथे तो दुकानदार समजा आपला बॉम्बेचा आहे, आपण इथे त्या ॲड्रेस तसा देऊ शकतो, मुंबईचा असेल, नाशिकचा असेल, तसा त्याचा तुम्ही सविस्तर ॲड्रेस देऊ शकता. मी आता एक टेम्पररी तुम्हाला डेटा वेगाने भरतो आहे. इथे त्याचा तुम्ही मोबाईल नंबर अचूक दिला तर तुम्ही ज्या काही एंट्रीज कराल पुढे त्याचा SMS सुद्धा जाणार आहे, त्याचीसुद्धा आपण माहिती व्यवस्थित घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे त्या दुकानात, जो तुम्ही ज्याच्याकडनं परचेस करतात, इथे कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव तुम्ही लिहू शकतात. बऱ्याचदा असं असतं की दुकान मोठं असतं, 4 भाऊ बघत असतात किंवा त्याचे काही सेल एक्झिक्युटिव्ह असतात, सेल्समन, त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करतो. म्हणून मग इथे तुम्ही त्याचा डिटेल्स, माहिती, नाव वगैरे लिहून घेऊ शकतात की त्याचा मोबाईल नंबर काय आहे, तो त्याचाही मोबाईल नंबर इथे आपण सेव्ह करून घेऊ शकतो. मग आता ह्या इतर फील्ड्स आपण निग्लेक्ट करू. त्याचा GST नंबर असेल टाका. GST नंबर टाकणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर आपला पुढे GSTR1, GSTR2 हा रिपोर्ट याच्यात जनरेट होणार आहे आणि इथे त्या तुमच्या होलसेलरचा GST नंबर बिलावर दिलेला असतो, तो GST नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे. बाकीचे फील्ड आपण एक दिलेले आहे ऑप्शन्स मेंटेन करण्यासाठी. आता इथे मेंटेन बिल बाय बिल याचासुद्धा आपण पुढच्या व्हिडिओत विचार करणार आहे. सध्या आपण आहे ते बाय डिफॉल्ट ठेवून पुढे जा आणि सेव्ह करा. बघा इथे आपल्याला एक पार्टी ॲड झाल्याचं दिसतं आहे. इथे अशा पद्धतीने तुम्ही ज्यांच्याकडनं माल विकत आणतायत अशा लोकांचे, अशा पार्टीचे नावं ॲड करू शकतात. आता आपल्याला परचेस टाईप व्हाउचरचा परचेसच ठेवायचा आहे आणि पहिलं बिल आपण एंटर करतो आहे, ज्या बिलामध्ये बिल ॲज ऑन, बिल नोट, त्याची काही आपण डेट लिहून ठेवू शकतो वेगळी. बऱ्याचदा असं होतं की आपण एंट्री आजच्या तारखेला करतो, असंही तुम्ही मेंटेन करू शकतात की बिलावरची जी काही डेट आहे ती इथे वेगळी देऊ शकतात. जसं आजची तारीख 20/7 आहे आणि इथे तुम्ही बिलावरची जर तारीख 2/7 असेल तर इथे तुम्ही 2/7 देऊ शकतात. आपण वरतीच 2/7 सेट केली आहे आणि म्हणून तिथे डेट न देता पुढे जाऊया. त्या बिलाची ड्यू डेट इथे तुम्ही देऊ शकतात, ही पण आपण सध्या ब्लँक ठेवू. आता आपल्याला इथे आलं आहे की या होलसेलरकडनं, बॉम्बे सुपर मार्केटमधून आपण काय काय होलसेलने माल आणलेला आहे विक्रीसाठी आपल्या दुकानात, तो इथे आपल्याला ॲटम वाईज ॲड करायचा आहे. आता बघा सुरुवातीला आपल्याला परचेस एंट्री किंवा सेल एंट्री करताना खूप कंटाळवाणं वाटेल, कदाचित असं वाटेल की यात खूप वेळ जातो. तर हा वेळ वाया जात नाही मित्रांनो, की हे सुरुवातीला आपल्याला जे काम करायचं आहे त्यात आपला मास्टर डेटा तयार होतो आहे. म्हणून सुरुवातीला या एंट्री करताना तुम्हाला थोडासा वेळ लागेल. मी प्लसच्या चिन्हावर क्लिक केली आणि आता ॲटम एंट्री आपली सुरू झाली. आता ॲटम एंटर करण्यासाठी आपण त्या बिलावरती जे ॲटम दिसत आहेत तीच नावं इथे ठेवावीत, म्हणजे जेणेकरून परत परत ॲटम आपले हरवणार नाही. खूप सारे ॲटम झाल्यानंतर ते ॲटम सापडत नाही, कारण आपण ते नावं देत असताना कंपनीचं नाव आधी दिलं, वस्तूचं नाव नंतर दिलं, असा गोंधळ होत असतो. जसं आता आपण इथे लिहिलं की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आहे तर व्हिडिओकॉन किंवा सॅमसंग जे काय आहे तो LED TV आणतात, तर तुम्ही इथे असं नाव दिलं ॲटमचं, सॅमसंग LED TV. परंतु इथे तुम्ही तेच नाव नंतर LED TV आणि नंतर लिहिलं मेक सॅमसंग, तर याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून ॲटम क्रिएट करताना त्या ॲटम्सची जे काही नाव ठेवतोय आपण ते कधी ठरवा की LED TV आपण टाईप केलं की कंपन्यांची नावं आपोआप खाली आली पाहिजे वेगवेगळी. म्हणून अशा पद्धतीने आपण इथे नाव दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते पटकन सापडेल भविष्यात. त्याच्यानंतर शॉर्टमध्ये नेम आपल्याला टाकायचं आहे, छोटं नाव टाकायचं आहे. HSN कोड तुम्हाला बिलावर दिसेल, तो HSN कोड बिलावरतून तुम्ही उचलायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे बिल मेंटेन करायचं असेल GST वाईज, पार्टीला GST बिल द्यायचं असेल, तुम्ही GSTने खरेदी करतात तर इथे GST किती टक्के लागतो TVला तुम्हाला त्या बिलावरती पण दिसेल. आणि तुम्ही विदाऊट GST आणत असाल, तुम्हाला नो GST मेंटेन, फक्त एक दुकानातला आपला व्यवहार काय आहे, खरेदी कसं करतोय, विक्री किती करतोय, पैसा कसा देतोय आपण समोरच्याला, किती उधारीत आणतोय, किती चेकने देतोय, किती कॅशने देतोय, आपल्याकडनं कोण व्यक्ती उधार माल घेऊन जातोय, या सगळ्या हिशोबासाठी आपण मेंटेन करत असेल तर टॅक्स फ्री देखील करू शकतात.
अदरवाईज GST भरण्यासाठी आपण बघतो की सध्या टॅक्सेशनमुळे आपण अनेक लोक, अनेक व्यापारी गोंधळात पडले आणि खूप सारा पैसा ते आज ते दप्तर मेंटेन करण्यासाठी बाहेर खर्च करतायत. ते खर्च करण्याची आता हे सॉफ्टवेअर वापरल्याने तुम्हाला गरज पडणार नाही आहे. तुम्ही इथे बिल बाय बिल व्यवस्थित या सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या नोंदी करून ठेवू शकतात. तर आपण आता इथे बघूया की याला आपण विथ GST करायचं असेल तर 18% GST घेऊ. ज्यांना GST वाईज नाही करायचं आहे ते टॅक्स फ्री घेऊ शकतात इथे. मग आपण इथे GST 18% TVवरती घेतला. आता यात इथे कंपनी आपण सॅमसंग कंपनीचे सेपरेट असे ग्रुप करून सॅमसंगचंच सगळं मटेरियल यात टाकू शकतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला वर्षाच्या शेवटी कळेल की सॅमसंग कंपनीचा किती माल आपल्याकडे विकला जातो, ज्यात TV इतके, वॉशिंग मशीन इतके, फ्रीज इतके, AC इतके विकले जातात, मोबाईल्स इतके विकले जातात. अशा पद्धतीने तुम्ही सॅमसंग, LG, व्हिडिओकॉन ज्या काही कंपन्या असतील त्यांचे सेपरेट एंट्री इथे प्लसला क्लिक करून ग्रुप्स तयार करू शकता. आता या कंपनीनंतर ग्रुप आहे की बऱ्याचदा दुकानांमध्ये की सेपरेट त्यांना वर्षाच्या शेवटी हिशोब पाहिजे असतो की आपल्या दुकानामध्ये सगळे कूलर्स किती विकले गेले, ACs किती विकले गेले, TVs किती विकले गेले. तर असं सेपरेट इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानदार ग्रुप तयार करून वर्षाकाठी आपण 1 लाखाचे TV विकतो किंवा 10 लाखाचे मोबाईल विकतो, AC इतक्या रुपयांचे विकतो, असा एक त्यांना हिशोब सगळा सॉफ्टवेअर दाखवू शकेल. बरेच जनरल स्टोर्सवाले सुद्धा हे सॉफ्टवेअर वापरतील तर त्यांना त्याच्यात ग्रुप करता येईल. स्टेशनरी आपण ग्रुप करू शकतो, कॉस्मेटिकचा ग्रुप वेगळा करू शकतो की आपण किती कॉस्मेटिक वापरतो, या पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकाल. मग आता इथे आपण ग्रुप तयार करायचा असेल तर करू शकतो आपण. कॉस्मेटिक या पद्धतीने इथे ग्रुप तयार केले जातात. सध्या आपण जनरल कॅटेगरी ठेवूया. ग्रुप तयार करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. सपोज आपण आता इथे टेलिव्हिजनचा ग्रुप तयार करू. एक साऊंड सिस्टमचा ग्रुप तयार करू. दुसरा ग्रुप आपण घेतला एअर कंडिशनर, AC, सेव्ह. आपल्याला तिसरा ग्रुप बनवायचा असेल साऊंड सिस्टम. तर अशा पद्धतीने आपण सर्व ग्रुपिंग वाईज डेटा आणि त्याचा शेवटी हिशोब घेऊ शकतो. आता आपण हा TV जो आहे आपला कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचा, तर हा सॅमसंगचा LED TV टेलिव्हिजनच्या ग्रुपमध्ये टाकला आपण हा कशा पद्धतीने काउंट करतो. मेमरी त्याचं जे एक युनिट आहे ते प्रायमरी जे आपण आपल्या सॉफ्टवेअरला देणार की ज्याच्यात पीसेसमध्ये आपण घेत असेल, काउंट करत असेल तर पीसेस, जसं डझन असतील, बॉक्समध्ये आपण काउंट करत असेल, बॉटल्स असतील काही, तर हे प्रायमरी युनिट्स आहे की आपल्याला युनिटमध्ये करता येणार आहे. आता हे युनिट जे आहे ते आपण स्वतःही तयार करू शकतो. यासाठी इथे प्लस आणि याचं बटन दिलेलं आहे. मग आता आपल्याला हा टेलिव्हिजन जो आहे सेल प्राईस काय करायची आहे, आपला कर्सर जो सेल प्राईजमध्ये आलेला आहे. सपोज आपल्याला हा TV 21,000ला सेल करायचा आहे. सेल प्राईजमध्ये आपण दिलं 21,000. याच्यावरती MRP असेल समजा 24,500 आणि यात तुम्ही बेसिक प्राईस ठेवू शकतात. गरजेचं नाही आहे सगळ्या तुम्ही बॉक्स भरलेच पाहिजे, परंतु तुम्हाला जर यात बेसिक प्राईस द्यायची असेल की हा TV आपल्याला याची बेसिक प्राईस जी आहे ती 20,500 आहे, परचेस आपली 20,300 आहे, हे सगळं तुम्ही इथे देऊ शकतात. कारण हे रेट्स आपले चेंज होत राहतील. TVचे रेट्स कमी जास्त होत असतात, म्हणून तुम्ही इथे हे नंतरही एडिट करून बदलवू शकतात. परचेस प्राईस देखील इथे टाकू शकतात. मग आता याच्यात आपण सेल्फ व्हॅल्यू काही आपला खर्च होतो का, ट्रान्सपोर्टेशन, त्याची बेसिक प्राईस काय आहे, टॅक्स लागून काय येते, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी हे बॉक्सेस दिलेले आहे. मग आता आपल्याला मिनिमम हा TV किती रुपयांपर्यंत विकायचा आहे. आपण इथे परचेस व्हॅल्यू जर 19,500 करूया. सेल्फ व्हॅल्यू त्याच्यात काही आपल्याला ॲड करायची आहे आपली, ती ॲड करू शकतो आपण. आणि मिनिमम सेल आपल्याला इथे त्या TVचा जर आपल्याला बेसिक प्राईस त्याची 19,500ला आलेला आहे आणि 20,500 आपल्याला तो 1,000 आपली सेल्फ व्हॅल्यू ॲड करून, मार्जिन ॲड करून आपण त्याची बेसिक प्राईस ठरवतो आहे.
आणि आपल्याला सेल प्राईस 21,000 तो सेल करायचा आहे. मात्र आपल्या एम्प्लॉईला ते माहिती झालं पाहिजे की त्याने कमीत कमी हा टी व्ही कितीपर्यंत सोडायचा आहे, आणि आपण नसलं तर आपला व्यवसाय झाला पाहिजे. यासाठी आपण इथे मिनिमम सेल व्हॅल्यू देऊ शकतो की आपल्याला तो जर 19,500ला आलेला आहे आणि बेसिक प्राईस आपली 20,500, आणि आपण बॉटम अगदी कस्टमर जाऊ नये म्हणून आपण इथे त्याला 20,250पर्यंत आपण सोडू शकतो, अशी प्राईज आपण इथे देऊ शकता. मग आता आपल्याला इथे त्या टी व्हीचा बारकोड गन तुम्ही लावाल तर या सॉफ्टवेअरमध्ये त्या टी व्हीचा ॲटम वाईज तुम्ही बारकोड स्टोअर करून ठेवू शकाल, किंवा त्याच्या बॉक्सवर असलेला नंबर देखील याच्यात बारकोड सिस्टम तुम्हाला वापरायची असेल तर टाकू शकाल. तुमच्याकडे हे टेलिव्हिजन विकत घेण्याआधी, परचेस करण्याआधी आधीच काही ओपनिंग असतील स्टॉक मागच्या वर्षाचे, किंवा आधीच परचेस करून ठेवलेले, ते 2 पीस 1 पीस जे काय असतील ते इथे तुम्ही ओपनिंग पॅक्स किती आहे तुमच्याकडे ते टाकू शकतात. त्याची इथे किंमत किती आहे ती आपोआप येणार, की ओपनिंग स्टॉक जर तुमच्याकडे 2 टी व्ही असतील, एकाची किंमत तुमची जर बेसिक जी काय आहे 20,500, तर ते 41,000 42,000 असं तुम्हाला तो इथे दाखवणार. पुन्हा एंटर मारला सेव्हवरती. आता आपण एक ॲटम सेव्ह केला आहे. या पद्धतीने तुम्हाला जेवढे ॲटम सेल करायचे आहे तुमच्या शॉपमध्ये तेवढे ॲटम्स तुम्ही सेव्ह करू शकाल. मग आता इथे आपल्याला दिसतं आहे आपला एक ॲटम ॲड झालेला आहे, सॅमसंग LED टी व्ही, जो आता आपण परचेसमध्ये निवडतो आहे. आता हे टी व्ही आपण 3 परचेस करतो आहे. आपल्याला इथे दिसेल की 19,500 जी परचेस व्हॅल्यू आहे ती आलेली आहे, आणि आपण ज्या तक्त्यामध्ये माहिती भरली ती इथे आपल्या ऑपरेटरला दिसणार आहे. 21,000 MRP आहे, 24,500, आणि तो कस्टमरशी बोलताना इथे बघूनच बोलू शकतो, ज्याची स्क्रीन आपल्या बाजूला असेल. मात्र तुमच्या कम्प्युटरची रचना अशी शॉपमध्ये असेल की जिथे तुम्हाला हे कस्टमरपासून हाईड ठेवायचं आहे, लपवायचं आहे, दिसली नाही पाहिजे ही माहिती, तर ही तुम्ही तिथे ब्लँक ठेवू शकतात. हे तुम्हाला कसं मेंटेन करायचं आहे हे तुम्ही करू शकतात. हवं तर परचेस व्हॅल्यू जी आहे तुम्ही ती तिथे जास्तसुद्धा दाखवू शकतात. अशी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. आता आपण इथे बघितलं की 19,500 याची परचेस प्राईस आहे, ती आपोआप इथे आलेली आहे. ती जर आपली अजून 18,500 करायची असेल तर ती तुम्ही करू शकतात, आणि 18,500चे एकूण किती पीस आहेत त्याला कॅल्क्युलेशन होऊन त्याचं 55,500 आणि प्लस त्याला 18% GST किती बसतो हे सगळं आपल्याला त्याने डिटेल दिलं आहे, की 18.5 प्रमाणे तुमची इतकी रक्कम होते. या पद्धतीने तुम्ही बिलातली एंट्री करू शकता. मग आता एंटर मारला, आपला हा एक ॲटम ॲड झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढचं जर साऊंड सिस्टम आपण घेतो आहे LG साऊंड सिस्टम, तर इथे LG साऊंड सिस्टम आपण टाईप केलं तर तिथे दाखवत नाही आहे. मात्र आपण इथे LED टी व्ही केलेला आहे, L टाईप केल्याबरोबर लिस्ट दिसेल. ज्यावेळेस ही लिस्ट मोठी होईल त्यावेळेस तुम्हाला सर्च करून देखील ते आणता येईल. मी एक नवीन ॲटम परत तयार करतो आहे. 2 ॲटम असू देऊ आपल्या या बिलात. आपण इथे साऊंड सिस्टम LG असं देऊ, आणि 2.0ची साऊंड सिस्टम आहे. शॉर्ट नेम आपण देऊ शकतो साऊंड सिस. HSN कोड जो असेल तो HSN कोड देऊ शकतो. याला 12%, 18%, किती टक्के टॅक्स आहे तो देऊ शकतो. याचा कशामध्ये कॅटेगरी याची तर साऊंड सिस्टमची आहे. हे कसं आपण बॉक्समध्ये विकतो, पीसेसमध्ये धरतो, पीसेस दिला. इथेही तसंच ती माहिती आपण भरू शकतो सगळी, सेल प्राईस, सेल्फ व्हॅल्यू, मिनिमम सेल काय करायचं आहे. तर आपण जर आपल्या दुकानामध्ये जर सेल्समन ठेवत असाल तर त्या मुलाला, त्या कर्मचाऱ्याला कितीमध्ये हा मिनिमम सेल करायचा आहे ही सुद्धा तुम्ही व्हॅल्यू इथे टाकू शकतात, की ही सिस्टम तुम्हाला मिनिमम 1,750 रुपयामध्ये सेल करायची. एंटर. आपण एंटरने पुढे गेलो, हा ॲटम सेव्ह केला, आणि तुम्ही इथे बघत असाल की साऊंड सिस्टम हा तुम्हाला इथे ॲड झालेला दिसतो आहे. आपण किती साऊंड सिस्टम परचेस केले, समजा 6 साऊंड सिस्टम परचेस केले होलसेलने, आणि ज्याची आपली खरेदी आहे 1,290 रुपये. तर आपण इथे बघतो आहे एंटर मारून ते ॲटम तेवढा ॲड झाला आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला सर्व ॲटम्स ॲड करावे लागणार आहे, आणि तुमचं हे परचेस बिल संपल्यानंतर इथे सेव्ह बटनाला क्लिक करा, किंवा कीबोर्डवरचं Alt+S प्रेस करून ही माहिती सेव्ह करा. आपण Alt+S माऊसने क्लिक केलेली आहे, आणि आपली परचेस एंट्री इथे सेव्ह झालेली आहे. आज आपण परचेस एंट्री कशी करतात आणि ॲटम्स कसे ॲड करतात त्याची माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला मास्टर एंट्री केली, कंपनी तयार करायची, दुसरी मास्टर एंट्री आपण परचेसमध्ये केली,
की आपले सगळे आयटम्स आपण क्रिएट करत गेलो, त्या मास्टर एंट्री आहे त्या आपल्याला पुन्हा पुन्हा कराव्या लागणार नाही आहे. सपोज तुम्ही न्यू पुन्हा एकदा परचेस केलं आहे आणि आता मात्र तुम्ही परचेस जे 20/7 दाखवता इथे क्रेडिटवरती आणि बॉम्बे सुपर मार्केटमधून न परचेस करता तुम्ही दुसऱ्या पार्टीकडनं परचेस केलं आहे, ABC इलेक्ट्रॉनिक्स याच्याकडनं तुम्ही परचेस केलं आहे, तसं तुम्ही इथे त्याचं अकाउंट बनवू शकता. आणि ते अकाउंट बनवल्यानंतर आता मी इथे अकाउंट पुन्हा जनरल्स अकाउंटचे देतो आहे, एंटर प्रेस करत बाकीची माहिती कोरी ठेवतो आहे आणि सेव्ह करतो आहे. आपल्याला ABC इलेक्ट्रॉनिक्समधून आपण काय परचेस केलं आहे, एंटरने पुढे चाललो आहे आणि ABCमधून आपल्याला साऊंड सिस्टम मिळालेले आहे, जे पूर्वी आपण 1290ने घेतले ते इथे आपल्याला 1150नेच मिळालेले आहे. अशा पद्धतीने क्वांटिटी आपण क्वांटिटी इथे द्यायची आहे. 6 क्वांटिटी आपण 1150ने इथे दाखवतो आहे. मग हे आपल्याला बिल बनवायला खूप कमी वेळ लागला आहे आणि आपण सेव्ह केलं आहे. अशा 2 परचेस एंट्री आपण आता इथे दाखवलेल्या आहे. मग आता या 2 परचेस एंट्री आपण ज्या केल्या आहेत, आता आपण पुढील सेल एंट्री करून बघू. सेलसाठी आपल्याला Ctrl+S शॉर्टकट बटन देखील आहे. मी इथे सेलला क्लिक करतो आणि पुन्हा एंटर प्रेस करून न्यू या बटनावरती कर्सर असतोच आपला. आपण इथे बघतायत की न्यूवरती आपल्याला कर्सर आलेला दिसतोय. आपल्याला एंटरने काम करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे कायम. आपण आता आज 20/7 रोजी सेल करतो आहे आणि सेलमध्ये आपल्याला कॅशने सेल करायचं आहे की क्रेडिटने इथे विचारलं जातं. मग आता आपण इथे सपोज कॅशने सेल करतो आहे, कॅशला क्लिक करून कॅश कस्टमर असेल तर आपण कॅश इथे घेऊ शकतो आपोआपच. त्या कस्टमरचा जर तुम्हाला डेटा सांभाळायचा असेल तर तुम्ही इथे त्याचं अकाउंट बनवून घेऊ शकतात, अदरवाईज तुम्ही कॅशमध्ये सेल दाखवू शकतात. मात्र आता आपल्याकडे डेटाबेसला फार महत्त्व आहे, डेटा असणं ग्राहकाचा खूप गरजेचं आहे, ज्याच्यात आपल्याला त्याला मेसेज करता येतो, तर आपण त्याचा अकाउंट देखील बनवू शकतो. अदरवाईज कॅशमध्ये तुम्ही सेल केला, एंटर मारत पुढे गेले तरी चालेल, कारण बऱ्याचदा रश असला दुकानात तर आपल्याला ते मेंटेन करणं शक्य होत नाही आणि आपण कॅशमध्ये देखील कस्टमरचा शॉर्टमध्ये डेटा घेऊ शकतो. आता आपण कॅश पार्टी आहे आणि कॅशमध्ये सेल करताना एंटर कस्टमर डिटेल्स इथे भरू शकतो आपल्या डेटासाठी. इथे आपण आता समजा संतोष पवार या व्यक्तीचं नाव टाकलं, तो आहे समजा बोरगावचा. इथे त्याचा डेटा घेतला आपण, त्याचा मोबाईल नंबर घेतला, या नंबरवर त्याचा मेसेज जाणार आहे त्याला, थँक्स फॉर व्हिजिट किंवा जे काही तुम्हाला मेसेज टेम्पलेट तयार करायचं आहे ते तुम्ही करून त्याला मेसेज पाठवू शकता. आता हा व्यक्ती तुमच्याकडनं साऊंड सिस्टम घेतो आहे LGची आणि ती त्याला तुम्ही इथे वरती तुम्हाला दिसत आहे की मिनिमम सेल 1750मध्ये करायचं आहे, परंतु तुम्ही इथे त्याला ती 1900मध्ये दिली, तशी अमाऊंट टाकून तुम्हाला इथे दिसेल की 342 रुपये इन्क्ल्यूड होऊन त्याला ती वस्तू त्याच्यात इतक्या रुपयाला विकली जाणार आहे. परंतु कस्टमरला आपण वेगळा टॅक्स दाखवला तर तो ती वस्तू घेणार नाही, म्हणून आपण 1900 प्राईस ठरवली आणि त्याच्यातच आपला टॅक्स जो आहे तो इथे आपल्याला इन्क्लुझिव्ह करता येणार आहे या बटनाने, टॅक्स इन्क्लुझिव्ह. पुन्हा एकदा मी हे सांगतो तुम्हाला मी कुठून केलं. आपण टॅक्स इन्क्लुझिव्ह करण्यासाठी सेल्सच्या पुढे इथे जे प्लसचं चिन्ह आहे त्याच्या पुढे एक पेन्सिलचं बटन आहे, त्या पेन्सिलला क्लिक केली आणि जो आपला एक्सक्लुझिव्ह जो टॅक्स आहे तो इन्क्लुझिव्ह केला आणि हे अपडेट केलं. आता एंटर मारत आपण गेलो आणि पुन्हा कस्टमरची माहिती भरली. आता आपण या वस्तूची किंमत जी 1900 रुपये आहे तीच देणार. एंटर मारला. आता तुम्ही इथे बघत असाल की 2242 नेट व्हॅल्यू आली. ती 1900 या बॉक्समध्ये टाकता क्षणीच सॉफ्टवेअर आपोआप करून घेणार की ती वस्तू 1610 रुपयाला त्या कस्टमरला बेसिक प्राईजने आपण दिली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे बेसिक अमाऊंट आहे ते वजा प्लस करून 289 रुपये आपल्याला त्याने 1900 रुपये व्हॅल्यू करून दिली आहे. म्हणजे या पद्धतीने कस्टमरला तुम्ही GST बिल देऊ शकतात. तुम्हाला टॅक्स फ्री करायचं असेल, त्याला टॅक्स नाही दाखवायचा आहे, टॅक्स मेंटेन नाही करायचा आहे, तर तिथे टॅक्स फ्री करू शकता आयटम क्रिएट करताना. आता आपण त्याला एक असा आयटम सेल करतोय की जो आपला परचेसमध्ये नाही आहे, तर तसा तो निगेटिव्ह बॅलन्स दिसेल. समजा एक नवीन आयटम तुम्ही इथून क्रिएट केला, जर तुम्ही त्याला पॉवर केबल देताय, त्याला HSN नंबर नाही आहे, तुम्हाला ते टॅक्स फ्री द्यायची आहे केबल, तुमच्याकडे आहे ती केबल. इथे आपल्याला त्याला जनरल कॅटेगरीत टाकायचं आहे केबलला आणि पीसेसमध्ये द्यायचं आहे.
इथे आपण कुठलीही माहिती न भरता पुढे जाऊ शकतो. सेव्ह केलं तर आपल्याला दिसेल की एक पॉवर केबल हा नवीन आयटम आपल्याला आलेला आहे. मग आता हे 3 आयटम जे आपण आता तयार केले, ज्यामध्ये 2 एंट्री आपण परचेस केलेल्या आहे आणि पॉवर केबल आयटम आत्ता जस्ट तयार केलेला आहे, ज्याचा आपण जर सेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची किंमत आपण जर टाकली की आपण 100 रुपयाला ही पॉवर केबल देतो आहे, ज्यात कुठलाही टॅक्स लागून आलेला दिसत नाही आहे तुम्हाला. इथे 0 टॅक्स आला आहे, कारण आपण त्या आयटमला टॅक्स फ्री केलेलं आहे. आणि आपण इथे एंटर मारला की आपल्याला सॉफ्टवेअर तो आयटम जो आहे तो ॲड करणार नाही, कारण तो ॲटम आपण परचेस निगेटिव्ह स्टॉक दाखवेल. कारण ज्या वेळेला ही एंट्री सेव्ह झाली आहे, आपण याचं बिल द्यायचं असेल तर यस करू शकतो, अदरवाईज नो. यस केलं, आपण पुढे गेलो, आपल्याला ही विंडो मिळेल प्रिंटची, ज्यात प्रिंट बटन तुम्ही प्रेस केलं तर डायरेक्टली प्रिंटर जो सेट आहे त्याच्यावर प्रिंट जाईल. प्रिव्ह्यू तुम्हाला बघायचं असेल की तुमचं बिल कसं तयार झालं आहे, प्रिव्ह्यूला क्लिक करून तुम्ही तुमचं बिल बघू शकाल. तुम्हाला इथे आयकॉन येईल आणि तुम्ही जो लोगो सेट कराल, आता तो जुना लोगो आम्ही आपल्या केंद्राचाच केला आहे सेट, तो इथे दिसतो आहे. तुमचा GST नंबर दिसेल, मास्टर इलेक्ट्रॉनिक्स नियर बस स्टॉप ऑफ SBI, जो तुमचा ॲड्रेस तुम्ही दिला आहे तो इथे दिसेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आला आणि ज्या कस्टमरचं डिटेल इथे दिसतं आहे, जे तुम्ही अकाउंट निवडलं आहे. तुमच्या ज्या काही तपशील आहे, आयटम्स सेल झालेले आहे, त्या आयटम्स अशा दिसतील की याच्यात टॅक्स नसल्यामुळे 0 व्हॅल्यूज दिसतील. कुठलाही टॅक्स पॉवर केबलला लागला नाही आणि त्याची 100 रुपये इथे कॉस्ट आली आहे. त्याचबरोबर 1900 रुपयाला जी तुम्ही साऊंड सिस्टम विकत आहात त्याची टॅक्सेबल अमाऊंट किती आहे आणि बेसिक प्राईस किती आहे ती आपल्याला तो इथे दाखवेल. आणि त्याची 1900 रुपये व्हॅल्यू इथे येईल की 144 रुपये त्याला SGST आणि 144 रुपये पुन्हा 0.91 CGST, असं कॅल्क्युलेशन आपल्याला प्रॉपर दिसेल. याची PDF तयार करून तुम्ही जे बिल झालं आहे तुमचं 2000 रुपये, याची तुम्ही इथे स्टॅम्प मारून कस्टमरला प्रिंटआउट काढून देऊ शकतात. तुम्हाला HSN नंबरसह तुमचा GSTचा पण सगळा हिशोब करत राहील सॉफ्टवेअर, आणि याची तुम्ही PDF तयार करून कस्टमरला पाठवू शकता. तर आता आपण अशा पद्धतीने प्रिंट PDF कशी करायची ते बघितलं. इथे बाजूला तुम्हाला दिसत असेल की तुम्ही SMS ने त्या कस्टमरला बिल पाठवू शकतात, ईमेल करू शकतात, किंवा व्हॉट्सॲपने सुद्धा त्याला ती बिलाची जी काही इमेज आहे, बिल आहे, ती PDF फॉर्मॅटमध्ये, इमेज फॉर्मॅटमध्ये पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप तुमच्या मोबाईलचं कॉन्फिगर करावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण आज बघितलं की परचेस कसं करायचं, ॲटम्स कसे तयार करायचे, टॅक्सेशन कुठून त्याला द्यायचं, त्याचं जे आपल्याला सेल व्हॅल्यू ऑपरेटरसाठी जो कोणी आपल्या दुकानात आपण सेल्समन ठेवलेला आहे त्याला सोपं जावं म्हणून मिनिमम व्हॅल्यू, मिनिमम सेल तो कसा टाकायचा, अशा आपण आज 3 गोष्टी बघितल्या आहे. तर मग आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.